लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. अपक्ष उमेदवार ऐश्वर्या राजेश साळुंखे यांनी प्रभाग क्रमांक 10 मधून साकारला दणदणीत विजय. मतदान रूपी आशीर्वादाचे ऋण फेडणार, पत्रकार परिषदेतून मानले जनतेचे आभार. बातमी पुसद येथून. पुसद नगर परिषदेचा निवडणूक निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर झाला. या निवडणुकीमध्ये पुसद नगर परिषदेमध्ये 3 अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पुसद नगर परिषद प्रभाग क्रमांक 10 मधून युवा अपक्ष उमेदवार ऐश्वर्या राजेश साळुंखे बोरकर यांनी विजयी होण्याचा बहुमान मिळवला आहे. या मिळालेल्या विजयाने ते आनंदित झाले असून या विजयानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रभागातील सर्व मतदारांचे जनतेचे आभार मानले आहेत. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या आणि सत्ताधाऱ्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या प्रभागातून अपक्ष उमेदवाराचा विजय झाल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. या निकालातून जनतेने बदलाचा स्पष्ट संकेत दिला आहे. मतदारांनी दिलेल्या मतदानरूपी आशीर्वादाचे मी फलित करणार आहे. यामध्ये महिलांचे शिक्षण, आरोग्य, उद्योग, लघुउद्योग, महिलांना रोजगार याकडे प्रामुख्याने लक्ष देणार असून त्याचप्रमाणे प्रभागातील मूलभूत सुविधा याकडेही प्राधान्याने लक्ष देणार असल्याचे ऐश्वर्या राजेश साळुंखे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. आपण पहिल्यांदाच निवडून आल्याने विविध योजनांचा लाभ जनतेला कसा देता येईल या गोष्टीचा अभ्यास प्रामुख्याने करणार असून जनतेने निवडून दिल्यामुळे आपण त्यांचे आभार मानून त्यांच्या कामातून ऋण फेडणार असल्याचे त्या शेवटी म्हणाल्या. शेवटी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व मतदार जनतेचे आभार मानले आहेत. नाव आहे ऐश्वर्या राजेश साळुंखे. मी प्रभाग 10 मधील अपक्ष उमेदवार आहे. तसेच लोकांनी मला विजय मिळवून दिला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. निश्चितच ताई, आपण तरुण आहात, आपण अपक्ष म्हणून निवडून आलात, मीडिया आपलं स्वागत करत आहे. तर आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढून मोठा विजय विश्वास संपादन केला, तर हा विजय कसा पाहता, आपण याकडे कसं पाहता? हा विजय माझा नसून हा जनतेचा विजय आहे. पक्षापेक्षा काम महत्वाचे आहे हे आज मतदारांनी सिद्ध करून दाखवले. ऐश्वर्या राजेश साळुंखे, प्रभाग 10 मधील सर्व मतदारांचे मी मनापासून धन्यवाद मानते. मी जिंकले नाही, आज जनता जिंकली आहे. हा विजय पक्षाचा नव्हे तर हा प्रत्येक सामान्य माणसाचा आहे, ज्याचा आवाज खूप ऐकला गेला नाही, ज्याचे प्रश्न दुर्लक्षित राहिले. आज मतदारांनी दाखवून दिले आहे की मोठी नावे, मोठी पदे आणि मोठी सत्ता या सगळ्यांपेक्षा जनतेचा आत्मसन्मान हा मोठा असतो. बालेकिल्ले कागदावरती असतात, पण मतपेटी समोर प्रत्येक नागरिक हा सामान्य इतकाच असतो. मी अपक्ष म्हणून निवडून आले कारण मला कोणत्याही दबावाखाली काम करायचे नव्हते. मला फक्त जनतेच्या हाकेला उत्तर द्यायचे होते. तुम्ही जो माझ्यावरती विश्वास ठेवला आहे, तो विश्वास मी सत्तेसाठी नाही तर सेवेसाठी आणि प्रामाणिकपणा आणि न्यायासाठी वापरणार आहे. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.